तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे धावताय, त्या धावपळीत तुमच्या हातातले अतिशय महत्त्वाचे काचेचे चेंडू एकामागून एक खाली पडून फुटत चालले आहेत. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे याची तुम्हाला जाणीव देखील नाही. तुम्ही आयुष्यात खूप पुढे गेलात, यश मिळवलं, पण तरीही रात्री उशिरा एकटं वाटतं का? हे फक्त तुमच्यासोबतच होत नाही. मनातल्या याचे एक कप्प्यात शास्त्रीय कारण आहे. शब्दांना आता मोकळ करा, नका ठेवू कोणतंही आवरण. स्वतःशी बोला, स्वतःसाठी जरा मन मोकळ बोल, हो मन मोकळ बोल. आयुष्याचा रहस्यमय प्रवास चालू असताना आपण मनसोक्तपणे बऱ्याच गोष्टी मिळवत असतो. पुष्कळ बाबी मनासारखं घडत असतात, तरीही कुठेतरी काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहते. या अंधारलेल्या रात्री गोंधळून गेल्यासारखं वाटत राहतं. भोवताली नजर जाताच मिळवलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि आपण काय गमावलं याकडेच लक्ष जातं. त्याहून जास्त आपण काय गमावू याची चिंता सतत सतावत असते. आपण सतत त्याच गोष्टींचा विचार करत राहतो. पुन्हा एखादी नवी गोष्ट मिळवण्यासाठी आपण नव्या जोमाने कामाला लागतो. यात आपली मोठी धमछाक होते. अपेक्षांच्या गर्दीत आपणास हरवल्यासारखं वाटतं. बऱ्याच गोष्टी मिळाल्या तरी काहीतरी गमावल्याची खंत मनात घर करून राहते. मग तणावमुक्त होण्याकरिता आपण हिरवेगार निसर्गरम्य ठिकाण शोधतो. हा असाच एक बेंगलोरमधील एका लेकजवळील ट्रॅक आहे. हवामान थंड आहे, चालताना छान वाटत आहे. या जीवनाच्या प्रवासाकडे पाहता मला सर्कसची आठवण आली. सर्कसमधील जोकर पाहिलात का? हलणाऱ्या लाकडी फळीवर उभा राहून एकाच वेळी 5 किंवा त्यापेक्षा अधिक चेंडू तो हाताळत असतो. स्वतःचा तोल सावरत सर्व चेंडूवर नजर ठेवून प्रत्येक चेंडू ठराविक वेळेनंतर फिरता ठेवण्याची किमया तो करत असतो. जीवनात प्रत्येक व्यक्ती अशाच प्रकारचे खेळ करत असते. एकाच वेळी आपणही व्यावसायिक, कारकीर्द, पैसा, आरोग्य, नातेसंबंध आणि समाधान असे 5-6 चेंडू हाताळत असतो. या सर्व गोष्टींमधील योग्य समतोल राखण्याऐवजी आपण प्रत्येक गोष्टी जास्तीत जास्त कसे मिळवता येईल हे पाहत असतो. मित्रांनो, जरा 2 सेकंद थांबून स्वतःला प्रामाणिकपणे विचारून बघा. चांगला बँक बॅलन्स कमावण्याच्या नादात तुमची तब्येत किंवा कुटुंबासोबतचा आनंद तर मागे सुटत नाही ना? मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा, तुम्ही सध्या कोणत्या चेंडूला जास्त महत्त्व देताय, करिअर की कुटुंब? मित्रांनो, सर्कशीतला जोकरच्या हाती रबरी चेंडू असतो, पण खऱ्या आयुष्यात हे चेंडू काचेचे असतात. एकदा हातातून खाली पडला की तो फुटणे किंवा त्याला तडा जाणे स्वाभाविक असते. तो पुन्हा सांधला जात नाही. आपण पावलोपावली मित्रांशी किंवा मोठ्यांशी यावर चर्चा करतो, सल्ले घेतो, पण गोष्टी मिळवण्याचा हव्यास काही थांबत नाही. आपल्याला नेमके काय हवे आहे याकडे दुर्लक्ष करून आपण केवळ अंधाधुंद स्पर्धेत गुंतून राहतो. काही गोष्टीत घवघवीत यश मिळते, तर काही ठिकाणी अपयश येते. अपयशाने खचून गेल्यावर आपण विचार करू लागतो की खरंच मला काय हवं आहे. येथूनच मग काम आणि जीवन यांचा ताळमेळ म्हणजेच वर्क लाईफ बॅलन्स साधण्याची गरज भासू लागते. शाळेत असताना आपण भौतिकशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा नियम शिकलो होतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, म्हणजेच ऊर्जेचा अक्षयतेचा नियम. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. तिचे फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर करता येते. विश्वातील एकूण ऊर्जा नेहमी स्थिर असते.
हाच नियम जर मानवी जीवनातील यशाच्या बाबतीत मांडला तर तो कसा असेल? जेव्हा एखादी व्यक्ती जन्म घेते तेव्हा तिला जन्मतः ठराविक वेळ आणि काही कौशल्ये मिळालेली असतात. सुरुवातीची काही वर्षे ती व्यक्ती वेळ खर्च करून स्वतःची कौशल्ये विकसित करते. त्यानंतर तो वेळ आणि सुधारित कौशल्ये वापरून आयुष्यातील विविध क्षेत्रात यश मिळवण्याचा प्रयत्न करते. समजा विविध क्षेत्रातील यशास आपण मानले, त्याच्या महत्त्वाला किंवा वेटेजला मानले आणि येथे जर आपण ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम लागू केला तर तो म्हणतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लाईफ अचीवमेंट्स, म्हणजेच आयुष्यातील यशाच्या अक्षयतेचा नियम. जसा ऊर्जेचा नाश होत नाही तसाच तुम्ही घेतलेल्या कष्टांचा आणि अनुभवाचाही नाश होत नाही. जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात अपयश आले तर त्या काळात मिळवलेले ज्ञान आणि कौशल्य वाया जात नाहीत. ती दुसऱ्या क्षेत्रात अनुभव किंवा शहाणपण म्हणून रूपांतरित होतात. कधीकधी आपल्याला वाटते की आपण काहीच साध्य केले नाही, पण या नियमानुसार तुम्ही एका बाजूला अपयशी ठरला तर दुसऱ्या बाजूला मानसिक धैर्य, संयम किंवा नातेसंबंध वाढवणारे यश हे महत्त्वाचे असते. जग कदाचित तुम्हाला अपयशी म्हणेल, पण तुमच्या मनात निर्माण झालेला संयम आणि तुमच्या माणसाने तुमच्यावर ठेवलेला विश्वास हे तुमचं अदृश्य यश असतं, जे जगाला दिसत नाही पण तुमच्या आयुष्याचा ताळेबंद संतुलित ठेवतं. आयुष्याच्या एकूण ताळेबंदात तुमची प्रगती कुठे ना कुठे नोंदविली जात असते. नोकरीत मोठी जबाबदारी घेऊन धडाडीचे काम करत राहिल्यास लवकर बढती मिळते, पगारात वाढ देखील होते. या क्षेत्रात चांगली प्रगती झाली तरी त्याचा आपल्या आरोग्यावर आणि कौटुंबिक जीवनावर अनेकदा वाईट परिणाम होतो. अतिताणामुळे आजार उद्भवू शकतात, कुटुंबास पुरेसा वेळ देता येत नाही. एकंदरीत काय, तुम्ही तुमच्या आयुष्यात मिळवलेल्या यशाची गोळाबेरीज केली असता ती नेहमी स्थिर म्हणजे कॉन्स्टंट सम ऑफ ग्रोथ असते. मित्रांनो, या जगात पूर्णपणे चूक किंवा बरोबर असे काहीही नाही. सर्व गोष्टी सापेक्ष आहेत. स्पर्धेच्या नादात आपण मूळ ध्येयापासून भरकटतो, नको त्या गोष्टीच्या मागे लागतो आणि मग हातातले काचीचे चेंडू एका मागून एक खाली पडून फुटू लागतात. हाती काहीही उरत नाही. यशस्वी तर सगळेच होतात, पण सुखी कोण होतं? ज्याला थांबायची नेमकी वेळ कळते तोच खरा विजेता. अंधाधुंद स्पर्धेत स्वतःला हरू नका, कारण ही शर्यत कधीच संपत नाही. गरज आहे ती स्वतःच्या ध्येयाचा मार्ग शोधणे. हा व्हिडिओ तुम्हाला असा दाखवणारा आहे. स्पर्धेच्या या धावपळीत शांतता शोधू पाहणाऱ्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ नक्की पाठवा. स्वतःशी बोला, स्वतःसाठी जरा वेळी थांबण्याचा निर्णयच तुम्हाला खरा ध्येयाकडे घेऊन जाईल. हो मन मोकळ.